नमस्कार मित्रांनो, रुपेश एज्युकेशन पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इयत्ता 12वीमधील राज्यशास्त्र विषयातला दुसरा जो पाठ आहे तो आपण पाहत आहोत. त्याचं नाव आहे जागतिकरण. आणि जागतिकरण या पाठाचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. या अगोदरचे 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेही व्हिडिओ तुम्ही पहा. आणि हा जो तिसरा व्हिडिओ आहे तो आपण सुरू करूया. यामध्ये आपण जे जागतिकरणामध्ये राजकीय क्षेत्र आहे, त्या राजकीय क्षेत्राचे काय महत्त्व आहे, त्यावर काय परिणाम झालेले आहेत ते आपण पाहत आहोत. जागतिकरणाच्या संदर्भात या राजकीय घटकावर लक्ष केंद्रित करता येते. लोकशाहीचे महत्त्व, जागतिकरणामुळे लोकशाहीचं महत्त्व किती वाढले किंवा लोकशाहीचं महत्त्व कशा प्रमाणात आहे याविषयी आपण माहिती पाहत आहोत. त्यामध्ये 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती, 1989मध्ये जे पूर्व युरोप आहे तिथले जी झालेली जी क्रांती आहे आणि सोव्हिएत रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिस्टचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितली जाते. आणि जे लोकशाहीमध्ये जे पाहिलं आपण ते 1989मध्ये युरोपचा जो पूर्व भाग आहे तिथे झालेली जी क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे आपण पाहिलं त्याचे विघटन 1991मध्ये झाले. हा कम्युनिस्टचा झालेला अंत अशा स्वरूपात पाहिले जाते. कारण की अनेक देश जे कम्युनिस्ट होते, ती कम्युनिस्ट जी राजवट होती ती कम्युनिस्ट राजवटीचा अनेक देश हे त्याग करत होते आणि त्याच ठिकाणी ते लोकशाही मार्गाचा स्वीकार करत होते. तिथे लोकशाही ही स्वीकारत होते. कारण कम्युनिस्ट जे आहे त्या कम्युनिस्ट राजवटीमुळे देश जे काही बंधन असतात ते कंपन्यावर आणि व्यापाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तिथे बंधन असतात. त्यामुळे त्यांना जो त्यांचा व्यवसाय आहे तो जास्त प्रमाणात प्रगती होत नसते व्यवसायामध्ये. आणि त्यामुळेच हा कम्युनिस्टाचा एक अंत म्हणून पाहिले जाते. आणि जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मानले जाते. जग हे लोकशाही मार्गाने जात होते आणि सहभागी राज्य, नागरिक, केंद्रीय शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत. आणि अनेक देशामध्ये आपण पाहिले की आता लोकशाही या व्यवस्था जी आहे, लोकशाही व्यवस्था हे देश स्वीकारत आहेत. आणि लोकशाहीमुळे साहजिक तिथं सुशासनही येत आहे. आणि लोकशाही व्यवस्थेचे निर्णय हे बहुमताने घेतले जातात. लोकशाही व्यवस्थेत जे आपल्याला माहिती आहे की लोकशाहीमध्ये जे निर्णय घेतले जातात ते बहुमताने निर्णय घेतले जातात. कारण की लोकांकडून नियुक्त केलेले जे सदस्य असतात ते तिथे कायदे जे असतात ते करत असतात. आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे जनतेचाही त्यामध्ये सहभाग असतो. आणि सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी कसे सामील करता येईल हे बघितले जाते. आणि जे लोकशाहीमध्ये सर्व जनतेला त्यामध्ये कसं सहभागी करता येईल हे पाहिले जाते. कारण की निर्णय प्रक्रियेमध्ये, कारण की कुठलाही जो निर्णय असेल की त्याला जर विरोध लोकांचा होत असेल तर जे सरकार आहे तो जो निर्णय आहे, जो कायदा आहे तो रद्द करत असते. आणि नागरिक, केंद्रीय शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाचा सहभागावर भर दिला जातो. तर राज्याचे स्थान जे काय आता जागतिकरणामुळे जे राज्याचे स्थान आहे त्याचे महत्त्व हे थोड्या प्रमाणात का होईना पण राज्याचे महत्त्व हे सध्या कमी होत आहे जागतिकरणामुळे. तर जागतिकरणामुळे जे राज्यावरचे जे महत्त्व आहे त्याविषयी आपण पाहू की जागतिकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व हे कमी होत चालले आहे. आणि सार्वभौम हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि सार्वभौम ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. त्याच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो. जे की आपल्याला माहिती आहे की राज्याला जे असतो ते विधिमंडळामार्फत राज्याला एक स्वतः कायदे करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार कायद्याची जी वाटणी असते ती केंद्र राज्य असे असते आणि राज्याचे जे विषय असतात त्यामध्ये राज्य सरकार हे कायदे करू शकते. आणि या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकाकडून आघात होत आहेत असे मानले जाते. आणि याच घटकावर अंतर्गत आणि बाह्य घटकाकडून राज्य सरकार जो आहे आघात होत आहे असं मानलं जाते. आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नाबाबतची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. आणि बाह्य आव्हाने जे सरकारला आहेत ते आपण पाहू. राज्य सरकारला जी बाह्य आव्हाने आहेत त्यामध्ये बाजारपेठेचे जागतिकीकरण, जे काही बाजारपेठे आहेत त्यांचं जे जागतिकीकरण होत आहे त्याविषयी, आणि पर्यावरण आणि मानवी प्रश्नाबाबतची वाढती चिंता हे जे आहे ते राज्य सरकारला एक नवीन आव्हाने आहेत. आणि बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य तसेच पर्यावरण हे वाढत आहे.
राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव व त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान, ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत. आणि अंतर्गत आव्हानामध्ये पाहिले तर जे काही राष्ट्रीय जे अभाव आहे, राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव, हा अभाव आणि त्यातून होणारे मतभेद, जे की राष्ट्रीय पातळीवर जे अभाव असून त्यातून मतभेद होतात आणि त्यामुळे वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान, ही सर्व आव्हाने आता आहेत. त्यामध्ये बिगर राजकीय घटक याविषयी आपण माहिती पाहू. बिगर राजकीय घटक, त्यामध्ये नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले आहेत. जे बिगर राजकीय घटक समोर आले त्याविषयी आपण माहिती पाहू. म्हणूनच स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संघटना म्हणजेच NGO, गैरसरकारी संघटना त्याला NGO म्हणले जाते, त्यांना गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असे म्हणले जाते. आणि याला जे आहे ते महत्त्व प्राप्त होत आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्या बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. त्यामध्ये ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मूव्हमेंटसारख्या संघटनाप्रमाणे दहशतवादी गट देखील बिगर राजकीय संघटनांमध्ये सामील झाले आहेत. त्यामध्ये आपण आता पाहू की बिगर राजकीय घटक, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे NGO, गैरसरकारी संघटन, त्यालाच नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते. तर NGO म्हणजे काय असतं की काही लोक एकत्र येतात आणि एक संघटना स्थापन करतात, एखादी एक NGO स्थापन करतात, त्याला एक संघटना स्थापन करतात, त्यालाच आपण NGO असं म्हणतो. आणि ही जी NGO ती वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे कार्य करू शकते. जसे काही ज्या NGO असतात त्या गरिबांसाठी अन्न वाटण्याचं कार्य करत असतात. जसे की जिथे अन्न नाही, जिथे गरिबी आहे, ज्या लोकांना अन्न मिळत नाही त्यांना अन्न वाटण्याचं काम हे काही NGO करतात. तर काही NGO ह्या मानवी हक्कासाठी कार्य करतात. जसे की इथं ॲम्नेस्टी इंटरनॅशनलविषयी माहिती दिलीत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही एक मानवी हक्कासंबंधी एक NGO आहे. तसेच काही NGO ह्या पर्यावरणाशी संबंधित असतात. म्हणजे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, कुठे एखाद्या ठिकाणी जर झाडांची तोड होत असेल किंवा पर्यावरणाचं जर कुठं एखाद्या प्रोजेक्टमुळे जर नुकसान होत असेल, तर तिथे ह्या ज्या NGO आहेत पर्यावरणाविषयी ज्या NGO त्या याला विरोध करतात. जसं की आपण ऑस्ट्रेलियामध्ये नुकतेच आपण पाहिले की तिथे अदानी जे ग्रुप आहे, अदानी ग्रुपने तिथे कोळशाच्या खाणीमधून कोळसा बाहेर काढण्याचे काम आहे ते अदानी ग्रुपने घेतले होते. आणि त्याचमुळे तिथे जे एक ग्रेट बॅरियर रीफ नावाचं एक बेट आहे, ऑस्ट्रेलियामध्ये एक ग्रेट बॅरियर रीफ नावाचं बेट आहे. ग्रेट बॅरियर जे रीफ आहे हे एक प्रवाळवित्तीय बेट आहे. आणि त्यात ते जे कोळशाची खाण आहे त्यामुळे ते जे ग्रेट बॅरियर रीफ आहे त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, कारण की तिथून मोठे जहाज जातील, त्यामुळे हे जे बेट आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि पर्यावरणाला तिथे एक मोठ्या प्रमाणाची हानी होईल. त्यामुळे अनेक NGOने या जी योजना होती त्या योजनेला विरोध केला होता. अशाच प्रकारे ह्या NGO असतात. आणि हे NGO ज्या असतात त्यांना हे काही लोक एकत्र येतात आणि हे NGO स्थापन करतात आणि त्यांना सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत नसते. तर या NGOला जे की प्रायव्हेट लोक असतात, व्यक्ती असतात, ते यांना मोठ्या प्रमाणात फंड देत असतात. जसं की एखादी NGO ही गरिबांना अन्न वाटत आहे, तर अनेक दानशूर जे लोक आहेत, जे की श्रीमंत लोक आहेत, ते या NGOला ते स्वतः लोकांना अन्न देऊ शकत नाही, त्यामुळे ते श्रीमंत व्यक्ती, दानशूर व्यक्ती या NGOला फंडिंग देतात, मोठ्या प्रमाणात दान देतात आणि हे NGO त्याच पैशामध्ये तिथे अन्न वाटण्याचं काम करतात. म्हणजे एक उदाहरण दिलं मी. अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये NGO असतात, जसे की गरिबांसाठी अन्न वाटण्यासाठी असो, पर्यावरणासंबंधी असो, मानवी हक्कासंबंधी असो किंवा पशुपक्ष्यांसंबंधी असो किंवा अनेक ठिकाणांसाठी अनेक कार्य ह्या NGO करत असतात. काही शिक्षण क्षेत्राची NGO असतात. तर या NGOमध्ये काही ह्या स्वदेशी, काही भारताच्या आपल्या NGO आहेत, भारतामध्ये भारतीय लोकांच्या, तर काही NGO हे विदेशातले आहेत आणि या NGO अनेक देशांमध्ये सुद्धा कार्य करतात. जसे की आता आपण इथं ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही एक NGO आहे. ते ॲम्नेस्टी इंटरनॅशनलविषयी माहिती पाहू. या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या NGOची जी स्थापना आहे ती 1961 झाली आणि जे मुख्यालय हेडक्वार्टर ते लंडन इथे आहे.
इंग्लंडची जी राजधानी लंडन आहे तिथे या ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं मुख्यालय आहे. आणि ही मानवी हक्कासंबंधी लढणारी एक संस्था आहे. आणि हिलाच शांततेचा नोबेलही या संघटनेला मिळालेला आहे. आणि या संघटनेचं जे भारतातील जे मुख्यालय जे होतं ते बेंगळुरू इथे भारतातलं मुख्यालय होतं या NGOचं. बेंगळुरू इथे या ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं बेंगळुरू इथे मुख्यालय होतं. पण नंतर ही संघटना नंतर या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल हा आपला भारत जो देश आहे तो सोडलेला आहे. तर अशा प्रकारची ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही एक संघटना, एक मानवी हक्कासंबंधी संघटना आहे. आणि इंग्लंडची ती संघटना आहे. नंतर ही भारतामध्ये, कारण की जम्मू काश्मीरमध्ये जे काही आपण कलम 370 रद्द केलं होतं त्यानंतर या संघटनेने त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आणि दिल्ली दंग्याविषयी या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आणि नंतर या संघटनेने भारत देश जो आहे तो आपला सोडलेला आहे, कारण की यांची चौकशी होत होती. आणि त्या चौकशीमुळे यांनी भारतामधलं जे बेंगळुरूतलं जे कार्यालय होतं ते बंद केलं. अशा प्रकारे NGO असतात. त्यामध्ये आपण मानवी हक्क याविषयी माहिती पाहू. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनला आहे. परंतु विकसित आणि विकसनशील देशांत मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. आणि विकसित आणि विकसनशील देशांमध्ये मानवी हक्कासंबंधी फरक करण्याची गरज आहे. कारण की तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. तसेच वैयक्तिक गरजांपेक्षा समाज आणि कुटुंब याचे महत्त्व अधिक आहे. आता इथे उदाहरण दिलं आपल्या भारताचं. भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य यांना प्राथमिक महत्त्व दिले आहे. भारतीय संविधानामध्ये आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा यांना आणि शिक्षण आणि आरोग्य यांना आपण प्राथमिक महत्त्व दिलेलं आहे समाजाला. आणि असेही मानले जाते की वितरणात्मक म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह न्याय मिळवून देणारी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर भर दिला आहे. म्हणून राष्ट्रानं आपला इतिहास, संस्कृती म्हणजे राज्यांचं जे महत्त्व आहे त्याविषयी ते दिलेले हक्कावर भर दिला आहे. म्हणून राष्ट्रानं आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची गरज आहे. आणि ही जी माहिती ते आपल्याला मानवी हक्क या संबंधी दिलेले जे मानवी हक्क आहे ते मानवी हक्काचं जे मानवी जागतिकीकरणामुळे मानवी हक्कावरचे जे प्रश्न आहेत त्यांची जी उकल आहे ती वाढत चाललेली आहे. आणि त्याचं जे संरक्षण जे आहे ते एक महत्त्वाचाच विषय बनला आहे मानवी हक्कासंबंधी. आणि वरील सर्व गोष्टी अधिक तपशीलपणे समजून घेण्यासाठी काही उदाहरणंही दिलेली आहेत आपल्याला. हे जे वरचे सर्व माहिती आहे त्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतात. त्यामध्ये आपण इथे पाहू की भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. आपला भारत देश वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा, जे की अनेक करार आहेत त्या करारांचा आणि संघटना ज्या आहेत त्यांचा आपण सभासद आहोत. जसे की WTO, WHO, UNO, IMF अशा वेगवेगळ्या संघटना. आणि जागतिक व्यापार संघटनेचा सभासद जसं की आपण आताच पाहिले की WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचेच आपण सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करावे लागते. पाकिस्तानबरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे तसेच बांगलादेशशी केलेल्या फरक्का पाणी वाटप करारामुळे सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नियमांचे भारताला पालन करावे लागते. जसे की आपण पाहिले की सिंधू ही जी नदी आहे, सिंधू नदीचं पाणी वाटप जो करार आपण पाकिस्तानसोबत केला तो 1960मध्ये आपण केला होता पाकिस्तानसोबत. आणि ते वर्ल्ड बँक म्हणजेच WB वर्ल्ड बँक जागतिक बँकेने याविषयी मध्यस्थी केली होती आणि आपल्या दोन्ही देशांचा हा करार केला होता. सिंधू नदीचा जो जलवाटा आहे त्यामध्ये सिंधू नदी आणि तिच्या ज्या 5 उपनद्या आहेत त्यांचे काही नद्यांचं पाणी हे भारतामध्ये राहणार
भारतामध्ये आहे तर काही नद्यांचं पाणी हे पाकिस्तानसाठी आहे, असं तो आपण एक वाटणी केली होती पाण्याची. आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेला एक करार होता. त्यानंतर बांगलादेशसोबत आपण फरक का, जे की गंगा ब्रह्मपुत्र नदीचा आहे, त्या नद्यांसंबंधी हा फरक का जो पाणी वाटप करार आहे तो बांगलादेश देशासोबत आपण केला होता. आणि याचं आपल्याला पालन करावं लागते, कारण की ते जागतिक स्तरावर झालेले एक करार आहेत. तर इथं ॲम्नेस्टी जी संस्था आहे, ॲम्नेस्टी किंवा ग्रीन पीस यासारख्या संघटना मानवी समस्याबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवर दबाव आणतात. जे की आपण पाहिले की ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संस्था आणि ग्रीन पीस या ज्या संस्था आहेत त्या स्थानिक सरकारवर दबाव आणू शकतात. जसे काश्मीरचं तुम्हाला मी उदाहरण सांगितले, काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केली आहे. जे काश्मीरमध्ये आपण कलम 370 रद्द केलं होतं आणि त्यानंतर तिथे इंटरनेट बंद होते किंवा तिथल्या राजकीय नेत्यांना हे नजरकैद ठेवण्यात आले होते, असं त्यामुळे तिथले जे मानवी हक्कांची जी अवहेलना झाली त्यामुळे ही जी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संस्था आहे तिने भारतावर यासंबंधी टीका केली होती की हे चांगल्या प्रकारे होत नाही असं. आणि त्यामुळे सरकारवर यामुळे दबाव येत असतो. आणि चेर्नोबिलची दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. या संदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही, म्हणून युरोपीय राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचवू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागते. आणि चेर्नोबिलची जी दुर्घटना आहे त्याविषयी दिले की जी दुर्घटना आहे ती एका ठिकाणी राहू शकत नाही. आणि हा चेर्नोबिलचा आण्विक प्रकल्पाची फोटो दिलेली आहे बघा इथे. आणि चेर्नोबिलची जी ही दुर्घटना होती ती 26 एप्रिल रोजी झाली होती बघा. 26 एप्रिल 1986 मध्ये 26 एप्रिल 1986 रोजी ही चेर्नोबिलची दुर्घटना झाली. आणि चेर्नोबिल हे युक्रेन या देशामध्ये आहे. चेर्नोबिल हे एक युक्रेन नावाचा एक देश आहे, तो युरोप खंडामध्ये. या युक्रेन देशामध्ये ही जी घटना आहे ती घडली होती, ही दुर्घटना घडली होती. आणि म्हणजे इथे काय झालं होतं की हा आण्विक प्रकल्प आहे चेर्नोबिलमधला, या आण्विक प्रकल्पामध्ये तिथे म्हणजे लाईट बनविल्या जाते तिथे. आणि इथले ज्या टर्बाईन जो असतो त्यामध्ये तिथले जे लोक असतात मग ते त्यामध्ये गेले होते आणि ते सर्व तपासणी जी असते ती तपासणी झाल्यानंतर ते बाहेर येत होते. पण त्यांच्याच्याने थोडी मिस्टेक झाली आणि त्या मिस्टेकमुळे जे होते ते रेडिएशन ते सर्व पसरले आणि इथल्या त्या टर्बाईनचा जो स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्यामधून रेडिएशन साधारण 8 टन रेडिएशन जे आहे ते बाहेर पडलं मोठ्या प्रमाणात त्या जे चेर्नोबिल जे आहे तिथून. आणि ते म्हणजे जसे की जैतापूर जसा अणुऊर्जा प्रकल्प आहे तशाच प्रकारे एक अणुऊर्जा प्रकल्प होता तो. आणि त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात या चेर्नोबिलमध्ये ते रेडिएशन पसरले आणि त्यानंतर इथले जवळ जे गाव होते त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं. आणि इथे या चेर्नोबिलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली. तिथे अनेक लोक त्या जे आण्विक प्रकल्पापाशी होते ते मृत्युमुखी पडले होते. आणि ही जी घटना होती ती खूप भयंकर दुर्घटना होती, कारण की जपानवर जसे अणुबॉम्ब जो झाला होता त्यापेक्षाही भयंकर ही जी घटना ही होती. त्यापेक्षा जपानमध्ये झालेल्या अणुबॉम्बपेक्षा 400 पट जास्त इथे रेडिएशन इथे पसरले होते. त्याहून तुमच्या लक्षात येऊ शकेल की इथली घटना किती भयंकर घडली होती. आणि ती एक तिथला जो आण्विक प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये स्फोट झाला होता. आणि ते युरोपमधल्या युक्रेन या एकाच देशामध्ये घटना घडली, पण त्याचे पडसाद हे वेगवेगळ्या देशामध्ये ते रेडिएशन पसरले होते. आणि मोठ्या धरणांच्या इथं धरणाविषयी माहिती दिली की मोठ्या धरणाबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले गेले. जे नर्मदा बचाव आंदोलन आहे ते जागतिक पातळीवर नेण्यात आलं होतं. जे की मेघा पाटकर यांनी ते आंदोलन केलं होतं, नर्मदा बचाव आंदोलन. नर्मदा नदीवर हा गुजरातमध्ये एक तिथं डॅम बांधण्यात येणार होता. सरदार सरोवर जो आहे त्याची उंची ही वाढविण्यात येणार होती. आणि ते नर्मदा बचाव हे आंदोलन हे जागतिक बँकेची त्यामध्ये मदत घेऊन हे एक आंतरराष्ट्रीय पातळीवर हे आंदोलन नेण्यात आलं. आणि नंतर ते
जो प्रोजेक्ट होता तो रद्दही झाला नंतर. आता अणुऊर्जा जे प्रकल्प आहेत त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असतो. त्याविषयी ते दिले की जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे. त्यामध्ये जैतापूर हे तर आपल्याला माहितीच आहे, आपल्या महाराष्ट्रामधले रत्नागिरीमध्ये आहे. पण हे जे कुडनकुलम आहे ते तामिळनाडूमध्ये आहे. आणि या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जो आण्विक प्रकल्प आहे त्याला विरोध होत आहे. आणि या प्रकल्पांना योग्य त्या परवानगी मिळू नये काही राजकीय पक्ष आणि NGO त्याने विरोध करत आहेत. NGO विषयी आपण माहिती पाहिली, काही पर्यावरणासंबंधी NGO असतात आणि काही राजकीय पक्ष या प्रकल्पांना विरोध करत असतात, की कारण की राजकीय पक्ष हे त्यांची राजकीय पोळी भाजण्याचे कार्य करत असतात यामध्ये. आणि इथल्या स्थानिक लोकांचा मात्र यांना विरोध असतो. जसे की इथं आपल्याला कुडनकुलम तामिळनाडूमध्ये जी फोटो दिलेली आहे की त्यांनी तिथले जे लोक आहेत ते प्रकल्पाला कशा प्रकारे विरोध करत आहेत. आणि इथे शोधा पाहूमध्ये दिले की बिगर राजकीय घटकाकडून राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे अशा घटना शोधा. आणि त्याची माहिती तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. वरील सर्व प्रकरणामध्ये राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानांची उदाहरणे आहेत. म्हणून असेही मानले जाते की आता राज्याचे कार्य कमी होत चालले आहे. आणि राज्याचं जे कार्य आहे ते तुम्हाला मी अगोदर आपण सांगितले की राज्याचे हे कार्य हे कमी मानले जात आहे. आणि खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चालली. राज्याची जी भूमिका आहे ती राष्ट्रीय राजकारणात थोडी कमी होत चालली. आणि जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे हे, आणि राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे. म्हणजे आज देखील महत्त्वाची आहे का? जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था माघार घेत आहे का? हे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपण राज्याच्या मुख्य घटकाकडे बघूया. भूप्रदेश. आता राज्याचे जे मुख्य घटक आहेत म्हणजे राज्य कशा प्रकारे स्थापन होते किंवा राज्याचे जे मुख्य घटकामध्ये सार्वभौमत्व, भूप्रदेशाचे सार्वभौमत्व, शासन आणि जनता हे घटक आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे की कुठल्याही राज्याला भूप्रदेश हा सर्वात महत्त्वाचा असून त्यानंतर तिथली जनता. आज राज्यांचा भूप्रदेश अबाधित आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यामुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. आणि आंतरराष्ट्रीय करार जे असतात देशांचे, त्यामध्ये राज्यांचं महत्त्व हे खूपच कमी असतात. कारण की देशांचे ते करार होत असतात, कधी राज्यांचे होत नसतात. परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्याची निर्मिती होत आहे. हे आपण आधीच्या प्रकरणात पाहिले आहे. पाहिल्याप्रमाणे त्यातून राज्याचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य निर्माण होताना दिसत आहेत. आणि आपण पाहिलं की नवीन राज्य आहेत ते वेगवेगळ्या आधारावर नवीन राज्याची मागणी होत असते. पण त्यांचं जे महत्त्व आहे राज्यांचं, ते महत्त्व मात्र कमी होत चाललेलं आहे. आणि जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्यांचे विधानमंडळ, राज्याचे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. या संस्थांना राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे हे कार्य करू शकतात. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे आहे. आणि राज्याचं महत्त्व हे कमी होत आहे, पण ते सर्वच राज्यांचं महत्त्व कमी झाले असं मानणं हे चुकीचं आहे. कारण की काही प्रमाणामध्ये राज्यालाही महत्त्व आहे आणि नवीन राज्याची जी मागणी आहे तीही वाढतच आहे. कारण की नवीन जे राज्य आहेत, अनेक ठिकाणी नवीन राज्याची मागणी ही वांशिक आधारावर, भाषेच्या आधारावर, जातीच्या आधारावर असो ती होतच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, त्यामुळे जो समोरचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि आपलं रुपेश एज्युकेशन पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आणि हा क्लास आपला जास्तीत जास्त शेअर करा.